तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे. तर त्या ठिकाणी जी मंजू असते ती सत्याला त्या ठिकाणी अंघोळ घालते. पण सत्याची अट असते की तुम्ही डोळे झाकून मला अंघोळ घाला. त्यामुळे मंजूना डोळे झाकून मंजू सत्याला अंघोळ घालत असते. तर गुपचूप जे मम्मी साहेब असतात ते मंजूला अंघोळ घालताना बघतात आणि खाली येतात आणि डोक्यालाच हात लावतात. म्हणतात, हे माझ्या मुलाला पार फितवायचं काम लावलं हे पोरीनं. मीला सोडणार नाही या नेबरटला. तेवढ्यात त्या ठिकाणी सवी येते आणि म्हणते, काय हो मम्मी, काय टेन्शन आहे. तर त्या ठिकाणी मम्मी साहेब सगळं काही सांगतात. तर दुसरीकडं अंघोळ झाल्यानंतर जी मंजू असते सत्याचं डोकं पुसत असते. तर सत्य बोलतो, खरंच मला आता लहानपणाची खूप आठवण येत आहे. कारण जेव्हा माझ्या मम्मी साहेब होत्या ना सर, तेव्हा लहानपणी मला अंघोळ घालायच्या आणि मी त्यांच्या अंगावर पाणी उडवायचो आणि तिथून पळून जायचो. तर त्या ठिकाणी जी मंजू असते ती सत्याला शर्ट घालत असते. शर्ट घालत असताना सत्य तिच्याकडं बघत असतो लाजत गाजत. तर दुसरीकडं जी मंजू असते ती पण सत्याकडं बघत असते आणि गुंड्या लावता लावता त्या चुकीच्या गुंड्या लागल्या जातात. त्यानंतर सत्य म्हणतो, वाघमारे हे काय केलं तुम्ही. आणि हे बघा, मला मी कोणी सकाळी जर सकाळी सकाळी असं गेलो तर सगळे म्हणते टाकून आलं काय सकाळी. तर मग मंजू बोलते, मी करते व्यवस्थित. त्यानंतर पुन्हा मंजू व्यवस्थित गुंड्या करते. तर दुसरीकडं जी हत्या असते ती आपल्या नवऱ्याला उठवत असते, म्हणते दिवाळी आहे काय नुसते झोपताय, तुम्हाला काही कळतं का नाही. त्यानंतर जी आत्या असते ती म्हणते, चला उठा बरं लवकर. तेवढ्यात त्या ठिकाणी जी अमृताची आई असते ती बोलते, आपल्याला आपल्या दाजीला बोलवायला पाहिजे घरी. तर त्या ठिकाणी आत्या बोलते, त्या गुंडाला कशाला घरी बोलवते, काय काम आहे त्या गुंडाचं. तर तसं नाही वंसा, तुम्हाला माहिती नाही सत्य, कारण काही झालं तर आपला जावई आहे ना, त्यामुळे बोलवायलाच पाहिजे ना. तर एवढ्यात अमृता उठते आणि म्हणते, हे बघ मम्मी, तुला कोणाला काही बोलव, पण हे बघ त्यांच्यासोबत ती मंजू येता कामा नाही, असं त्या ठिकाणी ती बोलते आणि घरात निघून जाते. तर दुसरीकडं जो बलमा असतो तो सत्या सत्या करत घरात आलेला असतो आणि मम्मी साहेब म्हणतात, काय रे बालमा, काय काम आहे. तेवढ्यात सत्या खाली येतो. सत्या बोलतो, बलमा बोल काय म्हणतो. तर बलमा बोलतो, अरे दिवाळीला तुला सगळे पोरं वाट बघत आहे, तू टक लावून, नाही तर नाराज होतील ते. सत्य बोलतो, हो मला जायलाच पाहिजे. तर मंजू बोलते, असं काय करते, कशाला जातोय. तर मम्मी साहेब म्हणतात, बाई तुझा नवरा नाही येतो आणि हे बघ, लाखो पोरं अख्खा सातारा प्रेम करतो माझ्या सत्तेवर, त्यामुळे तू नको शिकू मग त्याला. आणि सत्या, हे बघ तुला जायलाच पाहिजे. तर त्या ठिकाणी सत्य बोलतो, वाघमारे मला निघायला पाहिजे, कारण पोरं नाराज होतील जर गेलो नाही मी तर, त्यामुळे मला जायलाच हवं. त्या ठिकाणी जो सत्य असतो तो म्हणतो, चल रे बालमा. त्यानंतर सत्य तिथून निघून जातो.